नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। सुरक्षित आणि झंझट नाही, झिरो बॅलन्स खाते उघडा। 0 रुपयांवर तुम्ही तुमचे बँकमध्ये खाते उघडा, म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करा। तर यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च न करता तुम्ही तुमचे खाते उघडू शकतात आणि तुम्हाला यामध्ये 1 रुपया सुद्धा बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही। 1 रुपयाही बॅलन्स किंवा शिल्लक न ठेवता तुम्ही हे खाते, या बँकेतील तुमचे खाते तुम्ही कंटिन्यू सतत सुरू ठेवू शकतात। तर कोणत्या अशा बँक आहेत तर यामध्ये तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करू शकतात। 0 रुपया खाते तुम्ही उघडू शकतात। तर अशा ह्या बँकांमध्ये तुम्हाला काहीही अडचणी येणार नाहीत, काही प्रॉब्लेम येणार नाहीत, कारण की या बँकांमध्ये तुम्ही हे झिरो बॅलन्स अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही 0 रुपया शिल्लक खाते उघडल्यानंतर तुम्हाला या बँकमध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, काही झंझट नाही आणि हे तुमचे खाते अत्यंत सुरक्षित राहील। आणि तुम्ही हे खाते, तुमचे हे बँक खाते उघडल्यानंतर तुम्ही आधारला लिंक करा आणि DBT ऑन करा, म्हणजे तुम्हाला सर्व सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला होत राहील। कोणतीही योजना असू दे, सरकारची PM किसान योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना आहेत, लाडकी बहीण योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी आता एक नाही तर भरपूर योजना आहेत, भरपूर फॅसिलिटीज आता सरकार देत आहेत। आणि हेच नाही, मुलींसाठी सुद्धा भरपूर योजना आहेत आणि महिलांसाठी सुद्धा आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, लाडक्या भावांसाठी आहे। तर अशा सर्व योजनांचा तुम्हाला लाभ होईल। तर कोणत्या आहेत या बँका? तर राष्ट्रीयकृत बँक आहे, ही नॅशनलाइज बँक आहे कॅनरा बँक। कॅनरा बँक ही स्टेट बँकचीच आहे। तर तुम्ही कॅनरा बँकमध्ये खातं जर उघडलं झिरो बॅलन्सवर, म्हणजे तुम्हाला तिथे फक्त काय, आता मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे की तुम्हाला खाते कसे उघडायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे आणि तुम्हाला कसं तिथे जाऊन तुम्हाला काय सांगायचं आहे, हे तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सगळं पुढे सांगणार आहे। आणि कॅनरा बँक म्हणजे ही तर नॅशनलाइज बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे। तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही राहत असाल तरी सुद्धा तुम्ही कॅनरा बँकमध्ये तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करू शकतात। तुम्ही 0 शिल्लक म्हणजे 1 रुपयाही तुम्ही तिथे खर्च न करता, 1 रुपयाचीही शिल्लक न ठेवता तुम्ही तुमचं कॅनरा बँकमध्ये तुमचं खातं तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवू शकतात। म्हणजे आता कसं झालं ना, लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच ताईंचे काय प्रॉब्लेम आलेत की आता बघा, असे बरेच आपले असे गरीब आपल्या गरजू महिला असतात, कष्टकरी महिला असतात, कष्टकरी भाऊ असतात। तर त्यांना काय अडचणी आल्या, त्यांना काय प्रॉब्लेम आला, तर त्यांना मिनिमम बॅलन्सचा प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे त्यांचे पैसे कट झाले आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण पैसे मिळाले नाहीत। तर तुम्ही जर असे केले, जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे, झिरो बॅलन्स अकाउंट जर तुम्ही ओपन केले तर तुम्हाला कधीही मिनिमम बॅलन्सचा प्रॉब्लेम येणार नाही आणि मिनिमम बॅलन्सचा प्रॉब्लेम न आल्याने तुमचे कुठेही पैसे कट होणार नाही। तर पहिली बँक मी तुम्हाला सांगत आहे कॅनरा बँक। तर कॅनरा बँक ही सुद्धा राष्ट्रीयकृत बँक आहे, नॅशनलाइज बँक आहे। तर तुम्ही या बँकेत जा आणि तुमचे झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करा। तर कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतच आहे। आणि आणखीन एक बँक आहे की त्या बँकेमध्ये सुद्धा तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करू शकतात। आणि दुसरी जी बँक आहे ती बँक ऑफ महाराष्ट्र। तर बँक ऑफ महाराष्ट्र ही सुद्धा नॅशनलाइज बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे। तर या बँकमध्ये सुद्धा तुम्हाला झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करायचं आहे, म्हणजे 1 रुपयाही न खर्च करता तुम्हाला 0 रुपया शिल्लक खाते उघडायचे आहे। म्हणजेच त्याला काय म्हणतात इंग्रजीतनं की झिरो बॅलन्स अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे। तर कसं ओपन करणार तुम्ही? तर तुम्ही कॅनरा बँकेत जा किंवा तुम्ही महाराष्ट्र बँकेत जा आणि तिथे जाऊन तुम्हाला सांगायचं आहे की मला झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करायचं आहे, म्हणजे 0 रुपया शिल्लक हे मला खातं उघडायचं आहे, त्यासाठी मला फॉर्म द्या।
त्यासाठी मला अर्ज करायचा आहे, तर मला फॉर्म द्या असं तुम्हाला तिथे बँकेत जाऊन सांगायचं आहे. आणि बँकेत तुम्ही असं सांगितल्यानंतर तुम्हाला ते लगेच फॉर्म देणार. महाराष्ट्र बँकेत पण तुम्हाला तो फॉर्म मिळेल आणि तुम्हाला कॅनरा बँकेमध्ये सुद्धा तो फॉर्म मिळेल. आणि तुम्ही तो फॉर्म घेतल्यानंतर त्या फॉर्मसोबत तुम्हाला काय काय लागणार आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे पूर्ण आणि त्या फॉर्मसोबत तुम्हाला लागणार आहे तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचा फोटो म्हणजे पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुमच्याकडे जर लायसन किंवा काय म्हणतात त्याला वोटर आय डी असेल तरी सुद्धा चालणार आहे. पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तर अति आवश्यक आहे. बँकमध्ये तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करताना तुम्हाला तुमचं हे सगळं लागणार आहे. आणि आधार म्हणजे आधारवर कसं आपली जन्मतारीख ही खरी असते ना, त्याच्यामुळे तेवढं पुरेसं आहे. तर तुम्हाला हे लागणार आहे सगळं. आणि फोटो. तर हे सर्व कागदपत्र घेऊन तिथे तुम्हाला जायचं आहे बँकमध्ये, कॅनरा बँकमध्ये किंवा महाराष्ट्र बँकमध्ये जाऊन तुम्ही तिथे सांगा की झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करण्याचा फॉर्म द्या. आणि तुम्ही सोबतच जाताना तुमच्या सोबत हे असू द्या की तुमचे फोटोज, पासपोर्ट साईजचा तुमचा फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड ह्याची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे, ते तुम्हाला सोबत लागेल. आणि तुम्हाला सोबतच ते आणखीन एक नाही 2 आणखी फॉर्म देतात तुम्हाला ते. तर ते 2 फॉर्मही तुम्हाला त्याच्यासोबतच भरायचा आहे. एक आहे तुम्हाला नॉमिनीजचा फॉर्म लागतो, तो तिथेच मिळतो, ते त्याच्यासोबतच येतात. जेव्हा तुम्ही मागणार त्यांना की मला झिरो अकाउंट बॅलन्स ओपन करायचं आहे, खातं उघडायचं आहे, त्यासाठी तुम्ही फॉर्म द्या, तर त्याच्यासोबतच ते लगेच तुम्हाला आणखी 2 फॉर्म देतात. तर म्हणजे असे तुम्हाला 3 टोटल फॉर्म भरायचे आहे. तर एक फॉर्म आहे तुमचा नॉमिनीचा फॉर्म. म्हणजे काय की नॉमिनी म्हणजे काय की तुम्हाला आता समजा कोणी भाऊ असेल तर तो झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करत असेल, तो त्याच्यानंतर त्याच्या खात्यामधील पैसे कोण घेणार, तर त्याची मुलगी किंवा मुलगा है ना. तर तुम्ही त्याला आणखी कोण नॉमिनी लावणार हे तुमच्यासाठी तुम्हाला तो पण फॉर्म मिळेल. तर तुम्हाला हे असे 3ही फॉर्म भरायचे आहे आणि तुमच्या सर्व डिटेल्सचे फॉर्म भरायचा आहे. असे 3 फॉर्म तुम्ही भरून तुमचे कागदपत्र जोडा. तर कसं आहे, जे कष्टकरी आहेत बघा, जे कष्टकरी भाऊ आहेत, जे कष्टकरी महिला आहेत, त्या दिवसभर कष्ट करतात आणि त्यांना महिन्याकाठी किती मिळतात. कोणी 500 रुपये, कोणी 1000 रुपये, कोणी 2000 रुपये कष्ट करतात. महिन्याकाठी त्यांना एवढे मिळतात फक्त. असे बरेच कष्टकरी महिला आहेत, असे कष्टकरी भाऊ आहेत की त्यांना महिन्याकाठी जेमतेम 2000 रुपये मिळतात किंवा 3000 रुपये मिळतात किंवा 5000 रुपये मिळतात. तर असे त्यांना महिन्याकाठी इतके कमी पैसे मिळाल्यानंतर ते 2000 रुपये जर तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट जर तुम्ही ओपन नाही केलं, खातं नाही उघडलं, तर काय माहिती का, दुसऱ्या बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडलं तर तुम्हाला कमीत कमी 2000 रुपये बॅलन्स मेंटेन करावा लागतो. कमीत कमी तुम्हाला तेवढी शिल्लक बँकेमध्ये ठेवावी लागते. जसं की उदाहरणार्थ आता माझंही महाराष्ट्र बँकेत अकाउंट आहे, तर तुम्ही जर महाराष्ट्र बँकेत अकाउंट उघडलं ना, सेव्हिंग अकाउंट जर तुम्ही उघडलं तर तिथे तुम्हाला कमीत कमी 2000 रुपये त्या बँकेमध्ये शिल्लक ही ठेवावीच लागते. म्हणजे आता जो 2000 रुपये कमवणारा असेल महिन्याकाठी, जी महिला कष्टकरी आहे, जर ती महिन्याकाठी 2000 रुपये कमवत असेल तर ती खर्च करायला ती पैसे काढेलच की नाही महिनाभर खर्च करायला. मग ती बॅलन्स कसा मेंटेन करेल, तेवढी ती शिल्लक त्यामध्ये तिच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ती कशी ठेवणार. तर त्यासाठीच ही मी तुमच्यासाठी अत्यंत सुवर्ण आयडिया घेऊन आलेली आहे. तर तुम्ही काय करू शकतात, तर तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करू शकतात. आणि तिथे तुम्ही तो पूर्ण फॉर्म भरल्यानंतर, तुम्ही कागदपत्र जोडल्यानंतर ते फॉर्म तुम्ही एखाद्या जाणकार व्यक्तीचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. तिथेच बँकमध्ये तुम्हाला सांगतात की हा फॉर्म कसा भरायचा ते, तर तुम्ही तसा तो फॉर्म भरा आणि लगेच तुमचं 8 दिवसात तुमचं खातं उघडेल. आणि मग तुम्हाला काही काळजी नाही. तुमचं 8 दिवसात खातं ओपन झाल्यानंतर लगेच तुम्ही आधार लिंक करून घ्या आणि डीबीटी ऑन करून घ्या. जर तुम्ही डीबीटी ऑन केलं नाही तर तुम्हाला कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. तर डीबीटी म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे सरकारी योजनांचा लाभ आपल्याला जर हवा असेल तर ते सरकारी योजनांचा लाभ होण्यासाठीच ते डीबीटी आपल्याला ऑन करून ठेवावं लागतं. आपलं डीबीटीचं जे खातं असतं ते आपल्याला ऑन करून ठेवावं लागतं. ते कसं करायचं ते जर तुम्हाला येत नसेल तर मी त्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. आणि
अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। अत्यंत इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ सर्व बहिणींना, सर्व गरजू बहिणींपर्यंत, सर्व गरजू महिलांपर्यंत, सर्व गरजू भावांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सगळ्यांना पाठवा, म्हणजे त्यांनाही फायदा होईल आणि ते सुद्धा झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करतील। म्हणजे त्यांनाही गरज असेल पण त्यांना जर माहीतच नसेल तर काय करतील ना। तर मग तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा, म्हणजे सगळ्यांना ह्या गोष्टीची माहिती होईल आणि ते सुद्धा झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करतील, म्हणजे त्यांनाही फायदा होईल आणि त्यांनाही सर्व सरकारी योजनांचे त्यांना बेनिफिट मिळेल, पैसे मिळतील आणि सर्व सरकारी योजनांचा ते लाभ घेऊ शकतील। तर बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, तरच तुम्हाला असेच माझे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील आणि सर्व सरकारी योजनांचा लाभ होत राहील आणि सर्व सरकारी योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील। त्यासाठीच तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करा आणि ऑलवर तुम्ही टच करा, तरच तुम्हाला माझे व्हिडिओ, सर्व महत्त्वाचे व्हिडिओ, सरकारी योजनांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।